मी विनंती करतो निलेश मिसने आपण या. निलेश आपण आपल्या शुभ हस्ते नितीनदादा शिंदे यांचा सन्मान करून घेऊ कारण इनिंग ब्रेक आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. मानाची भगवी उबदार शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन इथे नितीनदादा शिंदे यांचा शुभ सन्मान केला जाईल. एक दिलदार व्यक्तिमत्व की ज्यांनी लगेचच यस होकार दिला आणि आपल्याला या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समनसाठी त्यांनी आकर्षक बॅट दिली SM स्पोर्ट्सच्या माध्यमातून. एक चांगली पर्सनॅलिटी चांगले समाजसेवक ते देखील एक चांगले कबड्डीपटू आणि क्रिकेटपटू आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. वेलकम शेलू नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपल्या जयकुला मावता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असेल. नाणेफेक जिंकली आहे बरोबर B+ संघाने. या शिरोली संघ देखील उपस्थित झाला आपले देखील धन्यवाद. कालचा दिवस गाजवलाय तेजसने आज मात्र फिट दिसतोय आणि चांगला खेळ त्याच्या देखील कडून बघायला मिळेल. याच दरम्यान तानाजी दादा तरे हे देखील इथे उपस्थित झाले. दादा या आपण तानाजी दादा व्यासपीठावर यायचं आपण आणि आसनस्थ व्हायचंय. तानाजी दादा तरे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. जे कोणी शेलू गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील किंवा बडवळ गावातील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सेमीफायनलचा फरार सेमीफायनल 2 ऑफ द टुर्नामेंट ऑलरेडी शिरवली संघ ROE 11 आई गावदेवी शिरवली संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यांच्या सोबत कोणता एक संघ जाऊन पोहोचेल दुसरा संघ जाऊन पोहोचेल फायनलमध्ये. फक्त 2च ट्रॉफी आपल्याकडे आहेत चमचमता ट्रॉफीचा. आमचे मित्र सचिन सातपुते आणि जितेंद्र निश्चिते यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफीज पहिला क्रमांक 40,000 रुपये रोख आणि द्वितीय क्रमांक 20,000 रुपये रोख. बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज आहेत निलेश तरे यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बेस्ट बॅटरसाठी नितीनदादा शिंदे यांच्याकडून आकर्षक बॅट. मॅन ऑफ द सिरीजसाठी ही चमचमती सायकल बायसिकल आहे साई सिद्धी हिरेमठ बंधू यांच्याकडून. संदीप तरे नेचर फार्म स्टेचे ओनर त्यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ह्या ट्रॉफी आहेत. त्यानंतर भरत काका तरे हे देखील आले त्यांचे देखील धन्यवाद. आदेश आहे आपण आदेश यायचे आपण बसायचं. आदेशचा देखील आपण सन्मान करू नक्कीच होऊन या आपण आदेशचा देखील आपण सत्कार करू. एक चांगला मित्र आहे आमचा आदेश आणि भडवळ संघाचा पाठीराखा येतो क्रिकेटचा प्रचंड वेळ त्याला तसं देखील आपण सन्मान करू. रोहन शेलार यांच्या शुभ हस्ते मानाची भगवी शाल प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन मंदिरावर कळस आणि दारात तुळस ही असायलाच हवी आणि म्हणूनच आपण प्रत्येकाला इथे तुळशीचं रोपटं देऊन सन्मानित करतोय. प्रत्येकाने आपल्या दारासमोर ती तुळस लावायची आहे म्हणजे जेणेकरून तिला पाणी घालत असताना तुम्हाला जयकुला मावता शेलू संघाची नक्कीच आठवण येईल. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो. बस का आणखीन कोण मान्यवर असतील तर त्यांनी देखील यायचं व्यासपीठावर. राजा 10 या नावाने खेळत असताना बडवळ B+ श्रीकांत मसने आणि तांडेल सर पुरस्कृत हा संघ सकाळचं सत्र गाजवलंय बडवळ संघाने आणि तदनंतर मात्र बदलापूर गाव संघ. एक बिग फाईट बिग बॅटल पाहायला मिळेल. याच दरम्यान शिरवली गावातील सन्माननीय अशोक काका मडवी हे देखील इथे उपस्थित झालेत. अशोक काका या आपण. अशोक काका मडवी यांना विनंती असेल की आपण यायचंय. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. त्यांचे सहकारी आणि भक्कम पाठीराखे संघाच्या हे बघा क्रिकेट खेळत असताना टीमला नावं ठेवणारे खूप असतात परंतु टीमला सपोर्ट करणारे फार कमी असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करायला हवा. पाटील बंधू आपण देखील या. मडवी सर आपण यायचंय आपला देखील सन्मान केला जाईल इथे. आपल्या संघाला आपल्या गावच्या संघाला कधी कधी संघ चांगला खेळतो कधी कधी खराब परफॉर्मन्स होतो कारण तो खेळ आहे शेवटी क्रिकेट म्हणजे. पण आपल्या संघासोबत जो शेवटपर्यंत असतो तो करा संघाचा पाठीराखा. टीम पराभूत झाल्यानंतर त्याला शिव्या घालणारे भरपूर असतात परंतु त्याच्या
प्लेयरांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे फार कमी पाहायला मिळतात, म्हणून त्यांचा सन्मान केला जाईल. या आपण संदीप रसाळ देखील इथे उपस्थित झाले, ज्यांच्या माध्यमातून देखील दरवर्षी काही ना काहीतरी मदत होत असते. संदीप रसाळ शेलू गावचा एक बुलंद आवाज आहे, बुवा आहेत ते, आणि त्यांचं देखील आगमन झालंय. संदीप सर या आपण शेलू गावचे जावळ देखील असतील ते. संदीप वेलकम. लेट पण थेट, उशिरा का होईना परंतु या स्पर्धेच्या सांगत्या सोहळ्यासाठी इथे उपस्थित झालेत. मॅच ऑन करायची आहे, पंच प्लीज ऑन करा मॅच. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सहकार्य करा, कारण जर ही मॅच लवकर कंप्लीट झाली तर आपल्याला बरोबर 3 ओव्हरची फायनल देखील खेळवता येईल, अदरवाईज मग फायनल कमी ओव्हरची खेळवली जाईल. नाणेफेक जिंकले, बडवल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय बदलापूर गाव संघाला फलंदाजीसाठी. चला स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या सगळ्यांनी, आणि आयान आपण जे स्वयंसेवक छोटे त्यांना त्यांची सेवा करायची आपण. वॉट अ स्ट्रोक, जबरदस्त देखना फटका पहिल्या चेंडूवर आला होता, चौकार, आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. लॉंग ऑनला हा दर्जेदार स्ट्रोक आरोपच्या बॅटमधून षटकार. 200 रुपये प्रमोद कारी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक निलेश मसने याच्यासाठी असेल. निलेश मसने बाउंड्री लाईनचा ताबा त्याने घेतला, त्याला माहिती शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. सेमीफायनल आणि त्याच्यानंतर लगेचच महामुकाबला, मेगा फायनल ऑफ द टुर्नामेंट. कोणता संघ या चमचमत्या डोईंग ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार? शिरोले संघाने तर नाव कोरलंय, आणखीन एक कोणता संघ असेल? योगेश मसने यांचं देखील आगमन झालंय. आज हाफ डे घेतला योगेशने, आणखीन एक चांगला फटका आणि चौकार. नजाकत, ताकद, नजाकत, क्रिकेटचं मादक सौंदर्य अगदी सगळेच काही दाखवतोय आरफ आज या शेलूच्या क्रीडा नगरीमध्ये. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, चांगलं व्हेरिएशन गोलंदाजीमधून पाहायला मिळतं त्याच्याकडून, आणि आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. 3 चेंडूमध्ये 14 धावांची बहारदार इनिंग, त्याची गोल्डन विकेट घेणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला मागच्या मॅचचा हिरो तोही उभा आहे. राकेश पाटील संघाचा कर्णधार गोलंदाज उमेश जामगर याला काही कानमंत्र देत असताना भगवान काका जामगर यांचे सुपुत्र उमेश गोलंदाजी मार्कर चांगली गोलंदाजी करावी लागेल. बघा पॉवर प्ले, जरी 3 चेंडू फलंदाजी असली तरी मला कमबॅक करावं लागेल. अजूनही त्याच्या हातातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4था बॉल, इथे हा चेंडू चांगला होता, धावचीची संधी आहे, व्यवस्थित कलेक्शन करता आलं नाहीये आणि 1 धाव कंप्लीट होईल. कान मंत्र दिला राकेश पाटीलने आणि त्याच्यानंतर चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. ज्या ज्यावेळी गोलंदाज मोठमोठे फटके खातो त्यावेळी त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं की तुझं काय चुकतं ते सांगणं गरजेचं, आणि तेच करत असताना बडबड B+. इथे 2 खेळाडूंच्या मधून तोहिद मागच्या मॅच पासून ऑन फायर आहे, थांबायचं नाव घेत नाहीये. हा तोच खेळाडू आहे की ज्याने पहिल्या मॅच मध्ये टी शर्ट्स नव्हती घातली, 2 धावांची पेनल्टी त्याला होती, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय, काय बॅटिंग त्याने केली. आणि याच दरम्यान शेलू गावातील आणखीन एक युवा उद्योजक शंकरदादा शेट्टे यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील कोलंबा माता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. अजिंक्य धाकतोडे उपस्थित, नितीनदादा शिंदे आणि त्याच्यानंतर मात्र शंकर शेट्टे ज्यांच्याकडून सातत्याने नेहमी आपल्या स्पर्धेसाठी काही ना काहीतरी मदत होत असते. इथे झेल ड्रॉप, प्रेशर पाहायला मिळतंय, मोठी फटकेबाजी सुरू आहे आणि त्याच्यानंतर मात्र दडपण आलंय की काय खेळाडूंवर. झेल कॅरी करायला हवा होता, कारण तौहिदने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातलेला,
53 धावांची अफलातून इनिंग त्याने साकारली होती. एक बहारदार खेळी, एक मोठी पारी आणि त्याच तोडीची ते कॅच सोडली आहे. स्वतः कर्णधार पंख येणं या चुक्या कुठेतरी ओळखाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. परंतु आता जी गोष्ट होऊन गेली आहे तिच्यावर विचार करून चालणार नाहीये. तर तुम्हाला कमबॅक करावा लागेल. ज्या चुका केल्या पहिल्या गोलंदाजाने त्या चुका रोखाव्या लागतील. आणि स्वतः राकेश पाटील स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला. सातत्याने थोडस बॉलिंग लाईनअप चेंज केलं आय थिंक भडभड संघाने. येस नक्कीच मी ज्या ज्या मॅचेस बघितल्यात बडवळ संघाच्या लाईव्ह त्याच्यामध्ये अनुराग पहिली ओव्हर टाकायचा. परंतु ह्यावेळी मात्र परिवर्तन केलंय. पहिली ओव्हर घेण्याला उमेश, त्यानंतर आता स्वतः राकेश पाटील. वेगळी रणनीती आहे. काहीतरी वेगळा प्लॅन असावा आणि तुमचे प्लॅन हे नक्कीच वेगळे असावेत. कारण तुम्ही सातत्याने जर सेमच लाईनअप ठेवाल तर समोरच्या संघाला सगळं माहिती असतं. म्हणून एक चेंज केलाय राकेश पाटील. इथे पहा चांगला चेंडू अगदी वेगाने बीट केलाय. टप्पा पडल्यावर चेंडू दरकन वळण घेतलं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टांच्या मागे अगदी यष्टांना चिकटून उभा आहे पंकज. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात 20 उमेशने. पहिला चेंडूला डॉट. स्लोअर डिलिव्हरी त्याला पीक केलंय. हवेचा ओघ प्रचंड आहे. बॉल थांबणार नाही, जाईल लांब लांब. लॉंग वे. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. बॅटवर बॉल घ्यायचा बस, बाकी काही करायचं नाहीये. बॅटवर बॉल आला तर तो सरळ बाहेरच. याच दरम्यान परशुराम भोईर आमच्या आणखीन एक जवळचे मित्र त्यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील जय कोलमावता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. असे मित्र हवेत की जे न बोलवता येतात. त्यांना माहिती आहे आपली स्पर्धा आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे, सगळी पोरं आपलीच आहेत. त्यामुळे न बोलवता सरळ ताट मानेने येऊन सरळ व्यासपीठावर बसायचं आहे. कारण हे भव्य दिव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी सजवलंय. स्लो डिलिव्हरी, गती परिवर्तन केलंय परंतु उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. जास्त वळण घेतलं चेंडूने. सातत्याने लेग कट ऑफ कट करत असतो राकेश, व्हेरिएशन करत असतो. कधी कधी फास्टेस्ट डिलिव्हरी, त्याच्यानंतर स्लोअर बॉल. परंतु इथे थोडंसं वळण जास्त घेतलं चेंडूने. वाईट बॉल, वाईटच्या मदतीने धावसंख्या 27. 1.3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. बिनबाद 27 धावा बदलापूर गाव संघाचा. व्हॉट अ स्ट्रोक. घुटना टेक, तमाशा देख. बॉल सीमा बार. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच संदीप तरे इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील मदत केली गेली आणि हा चांगला चेंडू. धावचीची संधी आहे आणि ती मात्र कमावली आहे. व्हेरी गुड फिल्डिंग, तितकाच दर्जेदार थ्रो आणि त्याच्यानंतर चांगलं कनेक्शन. लगेचच क्विक ऍक्शन पाहायला मिळाली आणि जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, चांगल्या फॉर्म मध्ये होता, त्याला धावचीच्या स्वरूपात माघारी पाठवलंय गोलंदाज राकेश पाटीलने. न्यू बॅटर इन होतोय. जिहाद 10 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. 10 क्रमांक. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. सन्मान दिलाय, डिफेन्स केलाय आरफ शेख. एक मोठं नाव. मला देखील माहिती नव्हतं पण त्याला माहिती होतं की 5 चेंडूचा खेळ संपलाय. त्याला माहिती आता या चेंडूवर सिंगल घेणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. तुमचा इगो ॲटिट्यूड बाजूला ठेवून द्या. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार मारूच शकत नाहीत आणि त्याही पेक्षा
एखादा चांगला चेंडू असेल तर त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. आता आरफला माहिती होतं की या ओव्हरमधला शेवटचा चेंडू आहे, मला पुढची ओव्हर खेळायची आहे, म्हणूनच त्याने लगेच या चेंडूवर सिंगल घेतली. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 17च्या सरासरीने 34 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा धावफलकावर. इजाज इन ऍक्शन पाहायला मिळेल. इजाजची बॅटिंग देखील पाहायला आवडेल आम्हाला. एक चांगला मित्र आहे आमचा. 00 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे, परंतु फलंदाजी त्याच्या वाट्याला येत नाही. एखादा चेंडू जर आला फिल्डिंग करताना हाताना तरी तो समाधानी असतो. भगवान काका जामगरे शिवसेना शेलू पंचायत समिती संघटक यांचं आगमन झालंय. त्यांचा मुलगा देखील खेळते बडवे B+ संघामधून. सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. उमेशच्या पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स दिला. आता गोलंदाजी मार्कर तिसरं षटक घेऊन गोलंदाज अनुराग, जो अनुराग पॉवर प्लेचं षटक हाताळायचा, आता वेगळी रणनीती आखली आहे. डावकुरा त्याचा हा नॅशनल स्विंग असलेला गोलंदाज. पहिला चेंडू अगदी पुढ्यात टाकला होता, खोलो टप्प्याचा चेंडू होता. एकदम कंप्लीट फंबलिंग, चुकी आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने 36 धावा धावफलकावर. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पेनगर सारख्या भिवंडी विभागातील बलाढ्य संघाला पराभवाची धूळ ज्या संघाने चारली आहे तो बदलापूर गाव संघ खेळतोय. कमी धावामध्ये रोखावं लागेल बदलापूर गाव संघाला. आणि याच दरम्यान बडवळ गावातील एक वरिष्ठ नागरिक शिवसेना शेलू पंचायत समिती संघटक आणि त्यांचा संघ खेळतोय बडवळ B+. ज्या चुका केल्या होत्या राकेश आणि उमेशने त्याची पूर्ण भरपाई करून देत असताना गोलंदाज अनुराग. हे परिवर्तन फार गरजेचं असतं. जेव्हा एखादा तुमचा चांगला गोलंदाज मार करत असतो तेव्हा त्याला कुठेतरी मागे ठेवणं देखील गरजेचं आहे. किंवा तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू कळते की यार मला मी मागे ठेवलं, जर अजून खराब गोलंदाजी केली तर कदाचित टीममध्ये स्थान देखील मिळणार नाही. 3ऱ्या क्रमांकावर आलाय आणि भेदक गोलंदाजी सुरू आहे. त्याच्या समोर आरफ आहे. आरफ शेख नावाचा एक तगडा फलंदाज आहे आणि त्याच्या समोर काय बॉलिंग करतोय. हो, आणखीन एक वेगवान चेंडू होता परंतु डावी स्टिकच्या बाहेर आहे. लेग स्टिक सोडली आहे चेंडूने आणि वाईटचा इशारा. आरफ कडून काय मागणी होती त्यालाच माहिती. सातत्याने काहीतरी वेगळी मागणी असते त्याची. स्पीडअप करा, स्पीडअप करायचं आपण. दोन्ही संघ आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे. अनुराग आपल्या भातातील अस्त्र बाहेर काढत असताना परंतु त्याच्या समोर आहे आरफ शेख. आसमानी सुलतानी टोला बॉल सीमा पार. 6 धावांसाठी ठोकलाय. बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा आरफ शेख नावाचं वायदळ मैदानामध्ये गोंगावत आहे. षटकार. धावफलकावर 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक करायचं. ठीक आहे, ओके. 43 धावा धावफलकावर 43 रन्स षटकाराच्या मदतीने. आरफ इज ऑन फायर नाऊ. 1.3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या 43. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. ऑफ स्टिकच्या अगदी बाहेरून टाकलेला चेंडू होता हा. ऑफ यॉर्कर करण्याचा प्रयत्न अनुरागचा. डावकुरे आताचे फलंदाज आणि गोलंदाज सातत्याने आक्रमक असतात. श्रीकांत मसने गोट्या अगदी जांभळीच्या झाडाच्या समोर उभा राहून मॅचचा आनंद घेतोय. गोट्या या आपण व्यासपीठावर या. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीकांत मसने तांडेल सर पुरस्कृत बडवळ B+ संघ. इथे पहा नजाकत फक्त दिशा दिली आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरतून हा आरफच्या बॅटमधून आणखीन एक षटकार आलाय. $49 धावा धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंवर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर षटकार आला, वाईड आला, डॉट बॉल आणि पुन्हा एकदा षटकार. या ओव्हर मधला हा अंतिम चेंडू असावा. 49 आणि हा चेंडू कसा हाताळेल गोलंदाज अनुराग. हेलिकॉप्टर, स्मॉल हेलिकॉप्टर. आउटफील्ड खराब, त्याचा पुरेपूर फायदा. बॉल सीमा पार.
49+4 अशा 53 धावा फलकावर. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. फेअर डिलिव्हरी आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 येणार आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असेल. थोडं स्पीडअप करा, आपल्याला फायनल खेळवायची आहे मित्रांनो. शिरोली संघ इथे उपस्थित झाला आणि या दरम्यान आपण वळूयात स्वागत समारंभाकडे, जिथे आपण सत्कार करणार आहोत पाहुण्यांचा. या दरम्यान आपण वळणार आहोत राजू सन्मानाकडे. मान्यवर इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहकार्य लाभलं गेलं आहे. या दरम्यान दामू काका शिसवे यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तोपर्यंत आपण घेऊया सन्मान. आपल्या जयकुल मावता शेलू संघाचे कर्णधार राजू तरे यांचे पिताश्री भरत पता तरे या आपण आपला इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो प्रमोद खारीक यांना. प्रमोद खारीक आपण आपल्या शुभ हस्ते भरत पता तरे यांचा शुभ सन्मान करायचे. मानाची भगवी शाल देऊन आणि आकर्षक पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन. आपल्याकडे वेळ आता कमी आहे आणि आपण लगेचच सन्मान घेऊयात पटापट. भरत पता तरे आज मात्र त्यांनी देखील हाफ डे घेतलाय कामावरून आणि या स्पर्धेसाठी त्यांनी हजेरी लावली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही क्षणचित्र कॅप्चर केली जातील. तुळशीचं रोपटं देखील दिलं जाईल, ते आपण घरी घेऊन जायचं नक्कीच. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल शंकर शेट्टे. आपण या आपला देखील सन्मान केला जाईल. शेलू गावातील एक युवा उद्योजक आहेत आणि सातत्याने त्यांच्या देखील माध्यमातून त्यांचा देखील सन्मान केला जाईल दरवर्षी. तुळशीचं रोपटं शोहेब पठाण यांच्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान. शंकरदादा शेट्टे यांचा युवा उद्योजक, जीत इलेक्ट्रिकलचे ओनर, सर्वेसर्वा, प्रोप्रायटर, दरवर्षी काही ना काहीतरी देत असतात स्पर्धेसाठी आणि ह्या वर्षी देखील त्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं आपण करत आहोत स्वागत. आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची ओळख, आठवण म्हणून एक मोमेंटो त्यांना देण्यात येते आणि केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. त्याच्या पुढचा सन्मान असेल संदीप रसाळ. या आपण रसाळ, संदीप रसाळ. संदीप देखील एक दिलदार व्यक्तिमत्व आहे शेलू गावातील. दरवर्षी एकदा त्याने तुळशीची रोपटं दिली होती, दरवेळी काही ना काहीतरी देत असतो. प्रमोद खारीक, राजू तरे, कृष्णा शिसवे सगळ्यांनी पुढे यायचंय आणि पाहुण्यांचा सन्मान करायचा. आपण अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आहे आणि ती जपायची आहे. त्याच्यानंतर या पुढचा सन्मान असेल शिवसेना शेलू पंचायत समिती संघटक, भडवळ गावचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सुरेश भाई तर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते भगवान काका जामगरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलात ते. यशवंत तरे आपण देखील या. आता या आपण यशवंत तरे या व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. शेवटच्या 2 मॅचेस शिल्लक आहेत आणि पाहुण्यांचा सन्मान आपण नक्कीच करूयात. यशवंत तरे यांचा देखील सन्मान केला जाईल. मानाची भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. भडवळ गावचा ब्रँड दाखवणारा आसमानी सुलतानी टोला अत्यंत फॉर्म मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये यावर्षी हा खेळाडू समीर माळी, एक काटक शरीरयष्टीचा, ज्याच्या माध्यमातून सातत्याने चांगली इनिंग पाहायला मिळते आणि त्याने पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार.
बडवळ बी प्लस संघाने इम्प्रेस केलं ह्या वर्षी आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय समीरने. एक्साइटमेंट जास्त होती समीरला, त्यामुळे तो काही गोष्टी विसरला, परंतु त्याच्या बॅटमधून हा भव्य षटकार आलाय. 10 नंबरची जर्सी परिधान केली आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारी जर्सी क्रमांक आणि तसाच खेळ देखील करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी लांब वरून जीवाच्या आकांताने धावतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काही थांबणार नाही. इजाज होता तिकडे, काय प्रयत्न केला होता इजाजने, परंतु तरी देखील बॉल सीमा पार 4 धावांसाठी ठोकलाय हा चौकार. व्हेरी गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग सूर्य बडवळ संघाच्या माध्यमातून. दहा धावा धावफलकावर. जोरदार अपील पाहायला मिळते, पंचांचं बोट आकाशाकडे. इट इज आउट. LBW च्या स्वरूपात इथे माघारी परतावा लागेल बॅटर समीर माळीला. चोपन्न धावांचं लक्ष असताना चांगली सुरुवात करून दिली ते समीर माळीनं. ह्या वर्षी आपण या हंगामाचा विचार केला तर भरपूर ठिकाणी मोठमोठ्या संघांच्या विरोधात या खेळाडूने इम्प्रेस केलंय. अगदी काटक शरीरयष्टीचा आहे, त्याच्याकडे बघून वाटणार देखील नाही की तो मोठमोठे फटके मारू शकतो, परंतु जी कला आहे त्याच्याकडे ती कला दाखवत असताना अगदी कमी वयामध्ये भडवळकरांचं त्याने नाव लौकिक केलंय. समीर माळी. साहिल लोंगले देखील असाच होता, त्याच्याकडे बघून वाटत नव्हतं तो इतकं काय करू शकतो, परंतु आज तो ISPL टेनिस क्रिकेटची सगळ्यात मोठी जी स्पर्धा आहे भारतामधली, त्या स्पर्धेमध्ये तो खेळतोय आणि उमरोली गावाचं नाव रोशन करतोय. पुढचा बॉल. ओहो, व्हॉट अ स्ट्रोक. नजाकत. क्रिकेटचं मादक सौंदर्य. जरी समीर माघारी परतला असला तरी स्वतः राकेश पाटील, सबसे कातिल राकेश पाटील, बडवळी गावचा हा सितारा गेल्या मात्र चौकार ठोकलाय. नक्कीच कल्पेश षटकारांपेक्षा चौकार पाहायला फार मजा येते आणि विशेष करून स्क्वेअर कटचे जे फटके असतात ते पाहायला खूपच मजा येते. अगदी नेत्रदीपक ते फटके असतात आणि तोच फटका राकीच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. इथे वेगाने बॅट फिरवली होती, परंतु आपल्या गती मिश्रण बघायला मिळालं. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी आरबची. आरब देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, नंतर चौकार, मग विकेट, मग चौकार आणि आता आलेला हा डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केलात. हा शेवटचा चेंडू कोणाचा असेल? मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या आणि अंतिम षटकातील हा अंतिम बॉल. फटका तर फसलाय की काय, भरपूर उंच गेलाय, हवेचा ओघ जास्त आहे, पकडलाय झेल आणि संपलाय राकेश पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. फटका हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट.
आणि एकच धाव. स्वतःवर विश्वास दाखवला इथे उमेशने, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. प्रमोदच्या बॅटमधून हा फटका आलाय. प्रमोद मला वाटतं दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता प्रमोद. पहिल्या मॅचचा तर होता, सेकंड मॅचचा उमेश होता. त्यामुळे दोन्हीही मॅन ऑफ द मॅच ठरलेले खेळाडू आहेत उमेश आणि प्रमोद. आता ह्या मॅच मध्ये देखील संधी आहे, सामना फिनिश करावा लागेल. 54 धावांचं भलं मोठं लक्ष आहे 4 ओव्हरमध्ये. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15च्या घरात. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे 2 खेळाडूंच्या मधून. बॉल गोळीच्या वेगाने, धावा देखील भरपूर मिळतील. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. स्वतःवर विश्वास दाखवला, स्वतःवर स्ट्राईक घेतली आणि चौकार ठोकलाय उमेशने. आपल्या वडिलांच्या समोर खेळतो. मी मगाशीच म्हटलं की वडिलांची साथ असणं गरजेचं आहे जीवनामध्ये. ज्यावेळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरू होता कालचा गुरुवार, त्यामुळे भरपूर साला पाहुण्यांना निमंत्रण दिलं होतं. जय कुलावत शेलू संघाच्या खेळाडूंनी सगळ्यांच्या घरी जाऊन निमंत्रण दिलं, परंतु काही कारणास्तव किंवा नोकरीमुळे काय आला पंच काय सांगा काय ऑब्जेक्शन घेतलं नाही. बोलायचं ना, बॉल टाकताना चेंडू टाकताना बोलू नका असं नाही. बहुत समोर स्लो डिलिव्हरी. डॉट बनवलाय. किती बॉल 9 चेंडू 35 धावा. व्हॉट अ शॉट, देखना फटका. मिड विकेटच्या डोक्यावरतून एक मोठं आक्रमण केलंय उमेशने आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी संघर्षाचं विजयाचा रणशिंग फुंकणारा षटकार आलाय. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी. हाताला फ्लश ऑन बॉल सीमा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो. 2 षटकार आलेत. अवघड आहे, परंतु आता उर्वरित चेंडू असतील 7 आणि धावा करायच्या त्या 23. अत्यंत निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर जर षटकार आला तर मॅच मध्ये रंगत आणखीन वाढेल. श्रीकांत मसने गोट्या मात्र जांभीच्या झाडाखाली उभा आहे, कारण त्याने पुरस्कृत केलेला संघ आहे. त्याला देखील ही चमचमती ट्रॉफी हवी आहे. कोणता एक दुसरा संघ या चमचमत्या ट्रॉफीला आपलं नाव कोरणार. एका बाजूला बदलापूर गाव तर दुसऱ्या बाजूला राजा 10 नावाने खेळत असताना भडवळ B+ संघ. 7 बॉल 23 चं समीकरण. इथे पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईड बॉल. दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही फक्त बिमरचा रिव्ह्यू घेऊ शकता आणि पंचांना डाऊटफुल वाटलं कधी काय तर ते रिव्ह्यू घेतील. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 22. महत्वाचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट्स. 3 इन अ रो. 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 षटकार ते देखील आपल्या वडिलांच्या समोर ठोकलेत. फलंदाज उमेश जामगर इज ऑन फायर नाउ. जबरदस्त बॅटिंग, चांगली बॅटिंग परफॉर्मन्स. यापेक्षा अभिमानाची गोष्ट कोणती असणार आहे. संघ कोणताही जिंकू देत, परंतु आपल्या वडिलांसमोर परफॉर्मन्स देत असताना उमेश जामगरे. मी मगाशीच म्हणत होतो की आपल्या सगळ्या युवा खेळाडूंनी संपूर्ण गावात जाऊन सगळ्यांना हडविल वाटल्या, सगळ्यांना निमंत्रण दिलं, परंतु गुरुवार होता आणि गुरुवारच्या दिवशी बरेच सारे मान्यवर प्रत्येकाला कोणाला वेळ मिळाला नाही येण्यासाठी. ज्यावेळी आपण उद्घाटन करत होतो सगळ्यांना फोन केले, परंतु जे ते सगळे माणसं बिझी होती. त्याच्यानंतर मी सरळ माझ्या आईला फोन केला आणि आईला म्हटलं की पप्पांना पाठव, कुठेतरी उद्घाटन होणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी मात्र पप्पा 2 मिनिटात आले. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले होते. खरं तर मुलं ज्यावेळी मेहनत घेतात ना त्यावेळी त्यांना साथ मिळणं गरजेचं असतं.
हरकत नाहीये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवशी सगळे खेळाडू जय कोलम आता शेलू संघाचे उपस्थित होत आहेत. हेच नक्कीच सामना मात्र आता रंगतदार झालाय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. काय इनिंग खेळतोय, काय इनिंग साकारतोय उमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना. आता त्याच्या सोबतीच्या खेळाडूची त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. प्रमोद पाटील पहिल्या मॅचचा हिरो, दुसऱ्या मॅचचा हिरो होता उमेश आणि या तिसऱ्या मॅच मध्ये दोघांपैकी एका खेळाडूला संधी असेल. उमेशने चांगली बॅटिंग केली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. धावा मिळतील 4-4-4 चौकार. परंतु तरी देखील 5 बॉल आणि 12 धावांची गरज. 5-12चं समीकरण. जबरदस्त मॅच. इथे मिश्रण केलंय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. कुठेतरी स्ट्राईक उमेशकडे मिळणं गरजेचं आहे. परंतु प्रमोद देखील एक चांगला खेळाडू आहे. परंतु ह्या क्षणाला आता निर्धाव चेंडू येणं म्हणजे भडवळ संघासाठी नेगेटिव्ह गोष्ट असेल. पुढचा बॉल इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. पंच बाईच्या स्वरूपात एकदा असेल. यस 3 चेंडूमध्ये आता 11 धावांची गरज आहे. पंचांकडून इथे रनआउट साठी थर्ड अंपायरची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केटीसीच्या माध्यमातून अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आमचे तिसरे पंच जे आहेत हे शहानिशा करतील रनआउट आहे की नाही आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. निर्णायक क्षणाला येऊन पोहोचली मॅच आणि धावकीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे पंचांनी. नॉट आउट असेल, आउट नाहीये. बराच वेळ घेतला केटीसीने.
सिद्धी हिरेमठ यांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून साई सिद्धी हिरेमठ बंधूंची जोडी आणि त्यांच्या माध्यमातून ही चमचमती बायसिकल आहे. अगदी चांगल्या क्षणाला साई सिद्धी येऊन पोहोचला इथे, कारण काय मॅच रंगली आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा करायच्या त्या 11. 3-11चं समीकरण. 2 मोठे फटके. उमेशमध्ये ती ताकद आहे, स्वतःला आता सिद्ध करावं लागेल, आपल्या मनगळातली संपूर्ण ताकद पणाला लावायला लागेल, कारण 3 चेंडू आणि 11ची गरज. येस, पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. समोर उमेश, आसमानी सुलतानी टोला, बॉल सीमा पार गेला आणि आलाय हा भव्य षटकार. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना होता कुठे आणि गेला कुठे. 18 चेंडूमध्ये 54 धावांची गरज असताना बडवळ B+ संघ सांगत असताना की आम्ही देखील कमी नाही आहोत. जरी बदलापूर गाव संघाने टेमघर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं असलं तरी आम्ही देखील त्यांना पराभूत करू शकतो हे दाखवत असताना आता 2 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वाचे 2 चेंडू. आता परिवर्तन सुरू आहे फिल्डिंग मध्ये. काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते आणि सेमीफायनलचा सामना असा रंगलाय की जणू काही मेगा फायनलची मॅच चालू आहे. 2 बॉल 5ची गरज. गोलंदाज तयार. इथे चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. झेल होईल का. कॅच ऑफ द मॅच. काय झेल पकडलाय. अगदी उलट धावून झेल पकडलाय. सामना इथे निर्णायक क्षणाला येऊन पोहोचलाय. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. स्वतः संघाचा कर्णधार पंकज स्वतः गेला. आता त्याला स्वतःवर विश्वास आहे की मी सामना फिनिश करू शकतो. त्याच्यामध्ये देखील ती ताकद आहे. चांगला खेळ केला उमेशने. शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु कुठेतरी थोडासा कमी पडला, परंतु सामना त्याने अजून तरी आणून दिलाय. षटकाराची गरज आहे. एक बॉल 5ची गरज. स्वतः पंकज गेलाय खेळपट्टीवर. पंकज मस्कर संघाचा कर्णधार, तारणहार. अभी नहीं तो कभी नहीं. संपूर्ण 1 वर्ष 365 दिवस या शृंखलेची, या छत्रपती चषकाची आपल्याला वाट पाहावी लागेल. गेम ऑन. बदलापूर गाव की बडवळ B+. पंकज मस्कर की गोलंदाज अक्षय. लास्ट बॉल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी आणि या बॉलसाठी. विजय होतो बडवळ B संघ. विजय. B+ संघ अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय. शिरोली संघ आपला कर्णधार लगेचच पाठवा आपण. वेल प्लेड बडवळ टीम. उमेशने जबरदस्त इनिंग साकारली आणि त्याच्यानंतर मात्र स्वतः कर्णधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट पंकज मस्कर. एका चेंडूवर 5 धावांची गरज असताना डान्सिंग डाऊन खेळला. पुढे सरसावून चेंडूला फुलटॉस केला आणि फुल टोल वसूल केला. शेलूगावचे थेट सरपंच शिवाजी शेटकारिक, त्यांचे सुपुत्र अभय खारिक, एक युवा उद्योजक, यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलं पंकजला. या अभय आपण आपल्या शुभ असते पारितोषिक देऊ नक्कीच. वेल प्लेड. आणि मॅन ऑफ द मॅच कल्पेश मॅन ऑफ द मॅच काढायचे आपण.
अभय खारीक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ठरलाय खरं तर उमेश, कारण त्यांनी बॅक टू बॅक 3 षटकार लगावले, 7 चेंडूमध्ये 28 धावांची अफलातून इनिंग आणि मिनिटावर म्हणेल पंकज आपण देखील या, कारण एक चेंडू फार महत्वाचा होता, त्या 28 धावा कदाचित वेस्ट गेल्या असत्या. 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय पंकजसाठी, ते आबा आपण त्याला द्यायचंय आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय उमेश. येस, वेल प्लेड पंकज, जबरदस्त बॅटिंग तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि सरळ फायनल मध्ये जाऊन पदार्पण केलंय. व्हेरी वेल प्लेड. चला नाणेफेक करून घेऊ आपण.